राजकारणामध्ये जे काही लोक आमच्याकडे जे गुंड प्रवृत्तीचे लोक जमलेले आहेत, जे एक टोळी आहे, मोकोका लावून एक संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 9-10 लोक जवळपास मध्ये गेले, एक त्याच्यातला सापडत नाही आरोपी असणारा. पण माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की ह्या 9-10 लोकांवर नाही, हे 100-200 लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये. हे टोळी जर तुम्हाला एकदा पक्की पटकून त्याच्यावर जर हे केलं, कारण यांच्या चैन आणखी बरोबर आहे. कारण तपास हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एका जागेवर थांबतोय, कारण त्याच्या पुढे त्यांना कोणी कोणी मदत केली, ते कोण कोण होते, काय काय होते, हे सर्व गोष्टीचा डिटेल जर त्याची चौकशी झाली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतात. आणि हाच जसा प्रकार आहे तसाच हा आमच्या ज्या भगिनी आहेत मुंडेताई, त्यांनी आज विष प्रशासन केलेलं आहे. ही किती वाईट घटना आहे. या भगिनीचा जीवाचा म्हणजे जीव त्यांचा चांगला हो, त्यांची प्रकृती चांगली याच्यासाठी मी प्रार्थना करतोय. आणि मी त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याच्यासाठी प्रार्थना करतोय. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. पहिल्यांदा मी एक परमेश्वराला विनंती करणार आहे की बाबा या भगिनीची आमच्या प्रकृती चांगली होऊ देत. आणि त्याच्यानंतर त्यांची जी मागणी आहे की त्यांचा पतीचं जवळपास हत्या झाली असं त्यांचं किती दिवसाला म्हणणं आहे. आणि SP साहेबाकडे 2 वेळेस उपोषणाला बसल्यात, FC लिहून देतात, कलेक्टरकडे बसल्यात, पण त्याच्यावर पुढे काहीच होत नाही. मग ह्यांना कोणी SP ना कलेक्टरना कोणाचं प्रेशर आहे का? हे कुठल्या प्रेशरखाली काम करतायत? हे काय त्याचा तपास करत नाहीत? ह्या सर्व गोष्टीचा तपास सुद्धा झाला पाहिजे. मग त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागेल. ह्याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार प्रशासनच आहे. त्याच्यामुळे प्रशासनाच्या या लोकांनी सुद्धा काळजीपूर्वक त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि महादेव मुंडे प्रकरण जे आहे त्याला पूर्ण, कारण SIT नेमली, SITचं काय झालं? काहीच नाही. या सर्व प्रकरणामध्ये माझी एकच विनंती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना, ते की मुख्यमंत्री पण आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आदरणीय दादा आहेत, ते डेप्युटी CM म्हणजे प्रमुख 2 पदं महाराष्ट्रात जे आहेत ते दोन्ही आमच्या बीड जिल्ह्याला प्रमुख म्हणता येते त्या गृह खात्यामुळं. तरी माझी विनंती, या दोघांनी सुद्धा लक्ष घातलं तर ही 100% ह्या न्यायाचं आमच्या भगिनीला मिळेल. बीड जिल्ह्याला न्याय मिळवायचा असेल तर यांनी तुम्ही टोकाचं पाऊल उचललं पाहिजे आणि जे कायद्याने दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.